नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय इयत्ता 8वी गणिताचं 5वं प्रकरण, ज्याचं नाव आहे विस्तार सूत्रे. आणि यामधला सराव संच 5.4 मित्रांनो आज बघतो आपण. या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण सराव संच 5.1, 5.2, 5.3 वर चर्चा केलेली आहे. आज आपण 5.4 बघतोय, शेवटचा सराव संच. बघा, एकदम सोपा आहे. आपल्याला हा सराव संच समजून घेण्याच्या अगोदर हे सूत्र जे आहे वरचं, हे महत्वाचं आहे. ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग. एकदम सोपं सूत्र आहे. पहिलं काय करायचं, ए बी सी तिघांचा वर्ग करायचा. ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक सी चा वर्ग, आणि नंतर अधिक 3 ठिकाणी 2 2 2 लिहायचे. अधिक 2 एकदा ए बी लिहायचं, एकदा बी सी लिहायचं, एकदा ए सी लिहायचं. कारण 3 आहेत ना आपल्याकडे, तिघ जण आहे. ए आहे, बी आहे, सी आहे. म्हणजे पहिलं काय करायचं, ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक सी चा वर्ग. असं केल्यानंतर 2 लिहून एकदा ए बी लिहा, अधिक 2 लिहून एकदा बी सी लिहा, अधिक 2 लिहून आता कोणाची जोडी राहिली, ए आणि बी ची जोडी झाली, बी आणि सी ची जोडी झाली. आता ए आणि सी ची जोडी राहिली, ए सी लिहा. एकदम सोपं आहे. पहिला तिघांचा वर्ग त्यांची बेरीज, नंतर 2 लिहून एकदा ए बी लिहा, एकदा बी सी लिहा, एकदा ए सी लिहा. सूत्र एकदम साधं आहे, सोपं आहे, मस्त आहे. आता इथं बघा, हे गणित मला सोडवायचं. याच्यामध्ये मी काय करणार, पहिलं 2p अधिक q अधिक 5. समजा ए ची किंमत 2p आहे, बी च्या जागेवर q आहे आणि सी च्या जागेवर 5 आहे. पहिला तिघांचा वर्ग आणि त्यांची बेरीज. मग पहिलं इथं ए चा वर्ग, बी चा वर्ग, सी चा वर्ग. तसा 2p चा वर्ग, q चा वर्ग, 5 चा वर्ग. 2p कंसाचा वर्ग अधिक q चा वर्ग आणि अधिक 5 चा वर्ग. तिघांच्या वर्गांची बेरीज. अधिक 2 लिहून पहिलं ए बी लिहा, म्हणजे पहिल्या दोघांचा गुणाकार. 2 गुणिले ए बी म्हणजे 2p गुणिले q. अधिक 2 गुणिले बी सी लिहा, बी क्यू आणि सी किती 5 आहे, मग q गुणिले 5. अधिक 2 गुणिले ए सी लिहा, ए च्या जागेवर 2p आहे. ओके, मग ए च्या जागेवर 2p आहे आणि गुणिले सी च्या जागेवर 5 आहे. झालं. एवढं सगळं लिहिल्यानंतर कॅल्क्युलेशन करा. म्हणजे सूत्रात किमती टाकल्या, आता कॅल्क्युलेशनचा भाग. 2 चा वर्ग 4, p चा वर्ग p वर्ग अधिक q चा वर्ग q वर्ग अधिक 5 चा वर्ग 25 अधिक बे दुने 4, p गुणिले q p q 4pq अधिक बे पंचे 10, 10q अधिक बे दुने 4, 4 पंचे 20, 20p अधिक 20p. एकदम सोपं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. एकदम सिंपल सिंपल साधे साधे सोपे सोपे प्रश्न आहेत, जास्त अवघड नाहीये. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आपण बघू. पुढचा प्रश्न बघा, सगळे प्रश्न आपल्याला असेच सोडवायचे आहेत. m अधिक 2n अधिक 3r चा वर्ग. म्हणजे पहिलं मला काय करायचंय, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग, तिघांच्या वर्गांची बेरीज. पहिला लिहा m चा वर्ग, अधिक लिहा 2n चा वर्ग आणि अधिक लिहा 3r चा वर्ग. म्हणजे ए वर्ग बी वर्ग सी वर्ग. ए च्या जागेवर m म्हणून m चा वर्ग, बी च्या जागेवर 2n म्हणून 2n चा वर्ग, सी च्या जागेवर 3r आहे म्हणून 3r चा वर्ग. अधिक 2 गुणिले ए बी, म्हणजे पहिल्या दोघांचा गुणाकार. कारण हा ए आहे, हा बी आहे, हा सी आहे. m 2m गुणिले 2n केलं, बरोबर. 2 ए बी म्हणजे m गुणिले 2n अधिक 2 बी सी, 2 बी सी म्हणजे दुसरे दोघं बी आणि सी, 2n आणि 3r यांचा गुणाकार. 2n गुणिले 3r आणि अधिक 2 गुणिले एसी. ए म्हणजे m आणि सी म्हणजे किती 3r. बस एवढंच करायचंय. आता काय होईल बाबा, m चा वर्ग m वर्ग, 2 चा वर्ग 4n चा वर्ग n वर्ग, 3 चा वर्ग 9r चा वर्ग r वर्ग, बे दुने 4 म्हणून 4m आणि n, 4mn अधिक बे त्रिक 6 किंवा बे दुने 4, 4 त्रिक 12, 12nr आणि अधिक बे त्रिक 6 m आणि r. झालं. तर असं आपल्याला हे सगळं कॅल्क्युलेशन करता येईल. जास्त काही अवघड विषय नाहीये, एकदम सोपा आहे, साधा आहे. ओके, आता पुढचा प्रश्न आपण बघू. पुढचा प्रश्न, एकूण 4-5 प्रश्न आहेत त्या पहिल्या प्रश्नामध्ये. बघा, पुढचा तिसरा प्रश्न बघा. याच्यामध्ये पण आता इथं एक गंमत बघा. हा ए आहे, हा बी आहे आणि हा सी आहे. ए च्या जागेवर 3x आहे, बी च्या जागेवर 4y आहे आणि सी च्या जागेवर इथं वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा 5p आहे. एवढं लक्षात घ्या. इथं काय बाबा, वजा 5p. लक्षात घ्या, वजाचं चिन्ह आहे ना, म्हणून इथं आपण पहिला तिघांचा वर्ग म्हणजे 3x चा वर्ग अधिक 4y कंसाचा वर्ग आणि अधिक इथं वजा 5 आहे म्हणून वजा 5p कंसाचा वर्ग अधिक 2ab. ए 3x बी 4y, मग ए 3x आणि बी 4y, ए बी झालं. अधिक 2bc, बी 4y सी वजा 5p
बी 4y आहे आणि सी काय बाबा वजा 5p आहे अधिक 2ac ए 3x बी वजा 5p 3x आणि बी किती वजा 5p ओके वजाचं चिन्ह विसरायचं नाही ते विसरलं की आपलं उत्तर चुकू शकतं आता 3चा वर्ग 9 x चा वर्ग x वर्ग 4चा वर्ग 16 y चा वर्ग y वर्ग वजा 5चा वर्ग अधिक 25 p चा वर्ग p वर्ग बेत्रिक 6 6 चौक 24 इथं अधिक 24 आणि हा xy 24xy इथं वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा बेचोक 8 8 पंचे 40 40yp किंवा py लिहा आणि इथं वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा बेत्रिक 6 6 पंचे 30 बघा बेत्रिक 6 6 पंचे 30 30 लिहा आणि x गुणिले p xp लिहा झालं काय टेन्शनच घ्यायचं नाही मित्रांनो सूत्रामध्ये किमती टाकायच्या फक्त सूत्र चुकलं नाही पाहिजे ओके आणि किमती टाकताना अधिकचं वजाचं हे बघा कुठल्या संख्येला अधिकचं चिन्ह आहे कुठल्या पदाला वजाचं चिन्ह हे बघून किमती टाकणं गरजेचं आहे ठीक आहे पुढे बघा ह्या पहिल्या प्रश्नामधला आपल्याकडं पहिल्या प्रश्नातला हा चौथा प्रश्न म्हणजे इथं आपल्याला विस्तार करायचा आहे बघा याच्यामध्ये आपल्याला दिले 7m वजा 3n वजा 4k म्हणजे हा a आहे हा b आहे आणि हा c आहे a ची किंमत 7m b ची किंमत वजा 3n आणि c ची किंमत वजा 4k आहे त्याचा वर्ग पहिला a वर्ग b वर्ग c वर्ग a म्हणजे 7m म्हणून 7m चा वर्ग अधिक b च्या जागेवर वजा 3n आहे वजा 3n चा वर्ग आणि अधिक c च्या जागेवर वजा 4 आहे म्हणून वजा 4k चा वर्ग अधिक 2ab a 7m b वजा 3n 7m आणि गुणिले वजा 3n अधिक 2 गुणिले bc b वजा 3n आणि c वजा 4k वजा 3n गुणिले वजा 4k आणि अधिक 2 गुणिले ac a 7m आहे आणि c काय बाबा आपल्याकडे वजा 4k आहे झालं तर अशा प्रकारे आपण हा सगळा विस्तार करतोय 7m चा वर्ग 7चा वर्ग 49 m चा वर्ग m वर्ग वजा 3चा वर्ग अधिक 9 n चा वर्ग n वर्ग वजा 4चा वर्ग अधिक 16 k चा वर्ग k वर्ग इथं वजा आहे म्हणून वजा 2 7 14 14 त्रिक 42 वजा 42 आणि mn ओके mn बरं 2 7 14 14 त्रिक 42 हे वजा वजा अधिकच झालं 2 त्रिक 6 6 चौक 24 24 nk आणि इथं अधिक वजा वजा झालं 2 7 14 14 चौक 56 वजा 56 m आणि k वजा 56 mk तर एकंदरीत हा जो चौथा प्रश्न आहे म्हणजे या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं तर असे 4च प्रश्न आहेत आणि या 4 नंतर आता आपण पुढच्या 5व्या प्रश्नाकडे आपण जाऊयात ओके तर उत्तर एकदा चेक करू 24 nk वजा 56 km किंवा mk ठीक आहे बरोबर आहे आता आपण पुढचा प्रश्न बघू दुसरा प्रश्न तिथं पण आपल्याला विस्तार करायचा आहे सोडवायचा आहे आता इथे बघा दुसरा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये या प्रकारची गणित आता हे सोडवायचं आपल्याला सॉल्व तर इथं 2 जण आहेत म्हणजे x वजा 2y अधिक 3चा वर्ग अधिक x अधिक 2y वजा 3चा वर्ग इथं 2 या ठिकाणी कंस आहेत मग आता काय करायचं आणि मध्ये बेरजेचं चिन्ह आहे कधी कधी मध्ये वजाचं पण चिन्ह असेल तर पहिला आपण हा एक कंस पूर्ण करून घेऊ बरोबर पहिला काय करायचा पहिला कंस पूर्ण करायचा आणि मग दुसरा कंस एकदम आरामात जायचं तर एक एक कंस आपण पूर्ण करायला घेऊ पहिला आपण हा पहिला जो कंस आहे तो पूर्ण करू पहिल्या कंसात काय बाबा a आहे b आहे c आहे a ची किंमत x आहे b ची किंमत वजा 2y आहे आणि c ची किंमत किती बाबा 3 आहे लक्षात घ्या a वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग a चा वर्ग म्हणजे a च्या जागेवर x आहे x चा वर्ग अधिक b म्हणजे काय वजा 2y चा वर्ग आणि अधिक c चा वर्ग म्हणजे 3चा वर्ग अधिक 2 गुणिले ab a च्या जागेवर x आहे आणि गुणिले b ची किंमत किती वजा 2y आहे अधिक 2 गुणिले bc b वजा 2y आहे आणि गुणिले c ची किंमत 3 आहे ठीक आहे c ची किंमत किती बाबा 3 आहे झालं म्हणजे 2 गुणिले ab a म्हणजे x आणि b म्हणजे वजा 2y अधिक 2 गुणिले bc b म्हणजे वजा 2y c म्हणजे 3 आणि अधिक 2 गुणिले आपल्याला काय घ्यायचं आहे ac a किती x c किती a ची किंमत x आहे आणि c ची किंमत 3 आहे तर अशा प्रकारे हा पहिला एक कंस झाला नीट समजून घ्या a वर्ग b वर्ग c वर्ग x वर्ग वजा 2y वर्ग 3चा वर्ग 2 गुणिले ab a म्हणजे x b म्हणजे वजा 2y 2 गुणिले bc b म्हणजे 2y आणि c म्हणजे 3 आणि अधिक 2 गुणिले ac a म्हणजे x c म्हणजे 3 झालं आता वजाचं चिन्ह मध्ये लक्ष अधिकचं चिन्ह मध्ये सॉरी आणि अधिकचं चिन्ह देऊन आता पुढचा कंस बघा पुढचा जो कंस आहे तो काय इथे पण x अधिक 2y वजा 3 हा a हा b आणि c a x आहे b 2y आहे आणि c वजा 3 आहे
तर पहिला ए वर्ग बी वर्ग सी वर्ग म्हणजे x चा वर्ग अधिक बी वर्ग म्हणजे अधिक 2y आहे त्या अधिक 2y चा वर्ग आणि अधिक सी किती वजा 3 आहे म्हणून वजा 3 चा वर्ग अधिक 2ab 2 गुणिले ab. एक काम करू याला जरा वेगळ्या कलर मध्ये आपण घेऊ म्हणजे जरा व्यवस्थित चांगल्या प्रकारे तुम्हाला समजेल. चला ए वर्ग बी वर्ग सी वर्ग ए चा वर्ग x वर्ग बी चा वर्ग 2y वर्ग आणि सी च्या जागेवर 3 आहे म्हणून वजा 3 आहे म्हणून वजा 3 चा वर्ग अधिक 2ab ए x आहे बी 2y आहे ए x आहे बी 2y आहे अधिक 2 गुणिले bc बी 2y सी वजा 3 बी 2y आहे आणि सी किती वजा 3 आहे आणि अधिक 2 गुणिले ac ए x आहे सी वजा 3 आहे ए किती बाबा x आहे आणि सी किती वजा 3 आहे. चला आता कॅल्क्युलेट करा. चला हे सगळं कॅल्क्युलेशन करा व्यवस्थित. आता पहिला इथे बघा x वर्ग वजा 2 चा वर्ग 4y चा वर्ग y वर्ग अधिक 3 चा वर्ग 9 हे वजा चिन्ह म्हणून वजा बे दुने 4 वजा 4 आणि xy वजा 4xy इथं वजाचं चिन्ह म्हणून वजा बे दुने 4 4 त्रिक 12y बरोबर 12y या ठिकाणी आपल्याकडे आलं. इथं बघा अधिक अधिक आपल्याकडे बे त्रिक 6 x आहे म्हणून 6x आलं ठीक आहे आणि वजाचं चिन्ह आणि पलीकडचा जो कंस आहे त्याच्यामध्ये काय काय राहील बाबा x वर्ग राहिला अधिक 2y चा वर्ग 2 चा वर्ग 4y चा वर्ग y वर्ग आणि अधिक वजा 3 चा वर्ग अधिक 9 इथं बे दुने 4 म्हणून 4xy आणि इथं वजाचं चिन्ह म्हणून वजा बे दुने 4 4 त्रिक 12 वजा 12y बरोबर वजा 12y आला आणि पलीकडे बघा हे वजा आहे म्हणून वजा बे त्रिक 6 आणि x झालं. तर अशा प्रकारे हे दोन कंस लिहिले. आता दोन्ही कंस आपले झाले. आता दोघांची आपल्याला बेरीज करायची. मी दोन्ही ठिकाणी वजा वजा चुकून लिहिले इथे पण बेरीज करायची आपल्याला. आता बेरीज करताना सगळ्यांना लिहू. पहिला हा कंस लिहू x वर्ग अधिक 4y चा वर्ग अधिक 9 वजा 4xy वजा 12y आणि अधिक 6 पहिला 6x हा पहिला कंस लिहिला. त्याच्यानंतर आता दुसरा कंस लिहून टाकू. आता अधिक हा दुसरा कंस जसाच्या तसा x वर्ग अधिक 4y चा वर्ग अधिक 9 अधिक 4xy वजा 12y आणि वजा 6x. आता याच्यामधून काय काय कट होईल त्यांना आपण या ठिकाणी लिहूयात. काय काय कट होईल त्यांना आपण कट करू. तर इथे बघा वजा 4xy कट होतील आणि इथं अधिक 4xy कट होतील. त्यानंतर अजून अधिक 6x कट होतील आणि इथं वजा 6x कट होतील. अजून कट होण्यासारखं काहीच मला या ठिकाणी दिसत नाही. एवढ्या दोन गोष्टी आपल्याला कट होताना दिसत आहेत. मग आता राहिलं काय बाबा बघा हा जो x वर्ग आहे इथे x वर्ग राहिला आणि इकडे पण हा x वर्ग आपला राहील x वर्ग अधिक x वर्ग अधिक हा 4y वर्ग आणि अधिक हा 4y वर्ग अधिक 4y चा वर्ग आणि अधिक 4y चा वर्ग त्याचप्रमाणे अधिक 9 आणि हा अधिक 9 9 अधिक 9 आणि हा वजा 12y आणि पलीकडे पण वजा 12y आहे. इथं वजा 12y आणि वजा 12y दोन्हीकडे राहिले. आता x आणि x दोन वेळा आहे म्हणून 2x चा वर्ग 4 अधिक 4 8 8y चा वर्ग 9 आणि 9 18 आणि इथं वजा वजा अधिक दोन संख्यांना समान चिन्ह असेल तर त्यांची बेरीज होते 12 आणि 12 24 म्हणून 24y आणि वजाचं चिन्ह. तर अशा प्रकारे 2x वर्ग अधिक 8y वर्ग आणि अधिक 18 वजा 24 हे आपलं उत्तर येईल. ठीक आहे. तर याचा स्क्रीनशॉट घ्या. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. ओके. आता पुढचा बघा प्रश्न. पुढचा प्रश्न बघू आपण. अजून दोन प्रश्न सेम असेच आहेत आपल्याकडे तर ते आपल्याला बघायचे. आता याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आपला 2. ओके. तर याच्यात काय बाबा सेम तसंच आहे फक्त मध्ये वजाचं चिन्ह आहे. समजा हा ए आहे हा बी आहे आणि हा सी आहे. इथे हा ए आहे बी आहे सी आहे. माझी पहिली पायरी काय बाबा मला पहिला जो कंस आहे बघा ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग ए ची किंमत 3k बी ची किंमत वजा 4r आणि सी ची किंमत वजा 2m आहे. मग इथं आपण पहिला लिहू ए चा वर्ग म्हणजे 3k चा वर्ग अधिक बी चा वर्ग म्हणजे वजा 4r चा वर्ग अधिक सी चा वर्ग म्हणजे वजा 2m चा वर्ग झालं अधिक 2ab 1 3k बी वजा 4r ए ची किंमत 3k बी ची किंमत वजा 4r अधिक 2bc bc बी वजा 4r सी वजा 2m बी वजा 4r आणि सी वजा 2m अधिक 2 गुणिले ac ए 3k सी वजा 2m ए किती बाबा 3k आणि सी वजा 2m किमती घेताना व्यवस्थित काळजीपूर्वक घ्यायच्या आणि आता करायचे वजाबाकी.
वजाबाकी करून आता आपण पुढचा जो कंस आहे तो पुढचा कंस आपण लिहू. पुढच्या कंसात काय बाबा, ए ची किंमत 3k, बी 4r आहे आणि सी 2m आहे, वजा 2m. तर ए वर्ग बी वर्ग सी वर्ग म्हणजे 3k चा वर्ग अधिक बी ची किंमत 4r आहे म्हणून 4r चा वर्ग आणि सी वजा 2m आहे म्हणून वजा 2m चा वर्ग अधिक 2ab. ए म्हणजे पहिल्या दोघांचा गुणाकार 3k गुणिले 4r, ओके, अधिक 2bc. AB नंतर 2bc, बीसी म्हणजे पुढच्या दोघांचा गुणाकार 4r आणि वजा 2m. इथं लिहा 4r आणि इथे लिहा वजा 2m आणि अधिक 2 गुणिले AC. ए किती बाबा 3k, सी वजा 2m. मग इथं लिहा 3k आणि इथं वजा 2m. ठीक आहे, झाला कंस पूर्ण. आता कॅल्क्युलेशन करू. काय काय येतं बाबा, इथे बघा. पहिल्याच कंसात काय आलं, 3 चा वर्ग 9, k चा वर्ग k वर्ग, वजा 4 चा वर्ग अधिक 16 r चा वर्ग r वर्ग, वजा 2 चा वर्ग 4 m चा वर्ग m वर्ग. त्याच्यानंतर इथं वजा आहे म्हणून वजा. बेत्रिक 6 6 चोक 24, 24 rk, 24 rk. आणि इथे बघा वजा वजा अधिक झालं. 2 चोक 8, 8 दुने 16, 16 rm म्हणजेच mr, ओके. आणि इथं वजा अधिक वजा झालं. बेत्रिक 6 6 दुने 12, 12 km, 12 km झालं. हा झाला पहिला ब्रॅकेट. आणि वजा करून दुसरा जो ब्रॅकेट आहे, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये आपल्याकडे काय काय येईल बाबा, 3 चा वर्ग 9, 9k वर्ग, अधिक 4 चा वर्ग 16, 16 r वर्ग आणि अधिक ह्या वजा 2 चा वर्ग अधिक 4, 4m चा वर्ग. बरोबर. आता बघा इथं अधिक आहे. बेत्रिक 6 6 चोक 24, 24 rk अधिक 24 rk किंवा kr लिहा. इथे एका ठिकाणी वजा आहे म्हणून वजा. 2 चोक 8, 8 दुने 16, 16 rm, 16 rm म्हणजे 16 mr. आणि एका ठिकाणी वजा आहे म्हणून वजा. बेत्रिक 6 6 दुने 12, 12 km, 12 km लिहा किंवा mk लिहा, 12 km झालं. म्हणजे हे दोन ब्रॅकेट जे आहेत ते आपण या ठिकाणी लिहिलं, दोन्ही ब्रॅकेटचं जे काही कॅल्क्युलेशन केलं. बरोबर. आता पुढचा आपण मुद्दा बघा, इथे वजाबाकी करायचे. आता वजाबाकी करताना पहिला कंस जसाच्या तसा लिहायचा. 9k वर्ग अधिक 16 r चा वर्ग अधिक 4m चा वर्ग वजा 24 आपल्याकडे rk, 24 rk जसेच्या तसे अधिक 16 mr जसेच्या तसे वजा 12 km जसेच्या तसे आणि वजा. आता वजाबाकी करताना आतलं जे काही कंस आहे त्याच्यातल्या सगळ्या पदांची चिन्ह बदलतात. अधिकचं वजा होतं, वजाचं अधिक होतं. तसंच अधिक 9k चं वजा 9k वर्ग, वजाचं 16 अधिकचं वजा 16 r चा वर्ग अधिक 4m वर्ग त्याचं वजा 4m चा वर्ग अधिक 24 चं वजा 24 rk त्याच्यानंतर वजा 16 चं अधिक 16 mr, बरोबर. आणि वजा 12 चं अधिक 12 km, वजा 12 चं अधिक 12 km. ठीक आहे. बघा काय केलं, अधिक 9k वर्ग वजा 9k वर्ग, अधिकचं वजा झालं, अधिकचं वजा झालं, अधिकचं वजा झालं, वजाचं अधिक झालं, वजाचं अधिक, अधिकचं वजा आणि वजाचं अधिक, चिन्ह बदलायची. आता कट होण्यासारखं काय काय बघा, इथं 9k वर्ग अधिक मध्ये 9k वर्ग वजा मध्ये कट, 16r वर्ग 16r वर्ग कट, 4m वर्ग 4m वर्ग कट. आता त्याचबरोबर आपल्याकडे जे ज्या ज्या गोष्टी कट होतील त्या सगळ्या कट करायच्या. त्याचबरोबर वजा 12 km अधिक 12 km कट झालं. आता वजा 24 अधिक 16 राहिले. फक्त जे राहिले त्यांना आपण लिहून घेऊ. काय काय राहिले बाबा, वजा 24k rk चा वर्ग, rk वर्ग आणि पलीकडे पण वजा rk, फक्त वजा 24 rk आणि पलीकडे पण वजा 24 rk आणि इथं अधिक 16m चा वर्ग आणि पलीकडे पण अधिक 16m चा वर्ग नाही 16mr आहे, 16mr पाहिजे, चुकून इथं वर्ग लिहिलं, 16mr पाहिजे आपल्याकडे. ओके, 16 अधिक 16mr आणि पलीकडे पण अधिक 16mr, हे दोघ जण राहिले. आता वजा वजा अधिक 24 आणि 24 48 म्हणून इथं लिहायचं 48 वजा 48 rk आणि 16 आणि 16 32 अधिक 32mr. तर अशा प्रकारे ह्या गोष्टी आपल्याला सोडवता येऊ शकतात. तसं सोपं आहे, फक्त कॅल्क्युलेशन करताना गडबड होईल, कारण बरेचसे आकडे समोर ज्यावेळेस आपल्याला दिसतात त्यावेळेस कॅल्क्युलेशन करताना आपली गडबड होऊ शकते. 32 rm वजा 48 kr सुद्धा तुम्ही लिहू शकताय. पण ठीक आहे, अशा प्रकारची मांडणी सुद्धा आपल्याला चालू शकते. ठीक आहे. आता पुढचा आणि एक शेवटचा प्रश्न तो आपण बघू आणि त्यानंतर आपण थांबूया. ठीक आहे. बघा, यामध्ये एक शेवटचा प्रश्न आपला आहे तिसरा. बघा, याच्यामध्ये इथे वजाचं चिन्ह आहे. बघा, लक्षात घ्या. सेम आपल्याला प्रक्रिया करायची. हा समजा ए आहे, हा बी आहे आणि हा सी आहे.
इथे पण हा ए आहे, बी आहे, सी आहे. तर पहिल्या कंसाचा वर्ग, ए ची किंमत 7a, बी ची किंमत 6 वजा 6b आणि सी ची किंमत 5c आहे. बरोबर. तर पहिलं ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग, पहिल्या तिघांचा वर्ग म्हणजे 7a कंसाचा वर्ग अधिक इथं वजा 6 आहे, वजा 6b चा वर्ग अधिक इथं 5c आहे म्हणून 5c कंसाचा वर्ग अधिक 2ab. ab म्हणजे 7a आणि वजा 6b यांचा गुणाकार. 7a गुणिले वजा 6b, ओके, गुणिले वजा 6b अधिक 2bc. bc म्हणजे वजा 6b आणि अधिक 5c, वजा 6b आणि अधिक 5c अधिक 2ac. a 7a आणि c 5c आहे. 7a गुणिले 5c झालं. आणि याच्यानंतर वजाबाकी करून दुसरा कंस, वजाबाकी करून आता दुसरा कंस, दुसऱ्या कंसाचा वर्ग. दुसऱ्या कंसामध्ये जर बेरीज आहे, बेरीज करून दुसरा कंस. दुसऱ्या कंसामध्ये काय 7a 6b आणि वजा 5c आहे. a च्या जागेवर 7a, b च्या जागेवर 6b आणि c च्या जागेवर वजा 5c लिहायचं. बघा, a वर्ग b वर्ग c वर्ग, a च्या जागेवर 7a म्हणून 7a चा वर्ग अधिक b च्या जागेवर 6b म्हणून 6b चा वर्ग आणि c च्या जागेवर वजा 5c आहे म्हणून वजा 5c चा वर्ग अधिक 2ab. a 7a आहे आणि b 6b आहे म्हणून 7a गुणिले 6b अधिक 2bc. 2bc आहे, b 6b आहे आणि c वजा 5c आहे. किती बाबा, b ची किंमत 6b लिहा आणि c ची किंमत वजा 5c लिहा अधिक 2 गुणिले ac. a ची किंमत 7a, c ची किंमत वजा 5c. इथं लिहा 7a आणि वजा 5c लिहा. झालं, कंस पूर्ण. आता कॅल्क्युलेशन करा. पहिल्या कंसाचं काय होते, 7चा वर्ग 49 म्हणून इथे 49a वर्ग अधिक 6चा वर्ग 36 म्हणून 36b वर्ग, 5चा वर्ग 25 म्हणून 25c चा वर्ग. इथं वजा आहे म्हणून वजा. 7 दुने 14 किंवा 7 चकून 42, 42 दुने झालं 84, 84ab, 84ab. इथं वजा आहे म्हणून वजा. 6 दुने 12, 12 पंचे 60bc, 60bc. इथं अधिक 7 दुने 14, 14 पंचे 70ac, 70ac झालं. ठीक आहे, हा एक कंस झाला आणि मध्ये अधिकचं चिन्ह आहे. दुसरा कंस. आता दुसऱ्या कंसामध्ये काय काय बाबा, सेम 7चा वर्ग 49 म्हणून इथं लिहायचं 49a वर्ग अधिक 6चा वर्ग 36 म्हणून 36b वर्ग, 36b चा वर्ग, 36b चा वर्ग आणि अधिक 5चा वर्ग 25 आहे वजा 5चा वर्ग 25c चा वर्ग. त्याच्यानंतर इथे बघा 7 दुने 14 किंवा 7 चकून 42 दुने किंवा 7 दुने 14, 14 84ab. इथे लिहा अधिक 84ab. त्याच्यानंतर इथे बघा एका ठिकाणी वजाचं चिन्ह आहे म्हणून एका ठिकाणी वजा दिलं. बेशक 12, 12 पंचे 60bc वजा 60bc आणि एका ठिकाणी वजा आहे म्हणून वजा. 7 दुने 14, 14 पंचे 70ac. ठीक आहे, झालं. आता आपण बेरीज करू यांची. बेरीज करताना पहिलं जी काही या ठिकाणी आपल्याला हे सगळे जण दिसतात, पहिली जी काही पद दिसतात पहिल्या कंसातली, त्यांना आपण लिहून घेऊ. 49a वर्ग अधिक 36b वर्ग अधिक 25c वर्ग वजा 84ab वजा 60bc अधिक 70ac आणि मध्ये अधिकचं चिन्ह. 49a वर्ग अधिक 36b चा वर्ग अधिक 25c चा वर्ग अधिक 84ab वजा 60bc आणि वजा 70ac. आता याच्यातून काय काय कट होईल ते बघा. पहिली गोष्ट, इथं वजा 84ab आणि अधिक 84ab कट होतील. त्याच्यानंतर इथं वजा 60bc वजा 60bc आहे, 70ac आणि 70ac कट होतील. झालं. आता राहिलं काय बाबा, 49a वर्ग, त्याच्या शेजारी आपल्याला दुसरा 49a वर्ग, a वर्गच्या शेजारी a वर्ग लिहा, 49a वर्ग. 36b वर्ग आहे आपल्याकडं, त्याच्या शेजारी पलीकडे पण 36b चा वर्ग आहे आणि त्याच्यानंतर 25c वर्ग आणि 25c वर्ग सुद्धा आहे. अधिक 25c वर्ग अधिक 25c वर्ग आणि वजा 60bc आहे इकडे, वजा 60bc पलीकडे पण वजा 60bc आहे, वजा 60bc आहे. मग आता बघा 49 आणि 49 98a वर्ग आणि परत 36 आणि 36 72. इथं 36 लिहायचं राहिलं, इथं 36 लिहा. 36b वर्ग, 36 आणि 36 72b वर्ग
आणि अधिक 25 आणि 25 50 टी वर्ग आणि वजा वजा अधिक 60 आणि 60 झाले 120 वजा 120 BC. तर असं आपल्याला हे सगळं सोडवता येईल. 98A वर्ग अधिक 72B वर्ग अधिक 50C वर्ग आणि वजा 120 BC हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो सराव संच 5.4 आपण बघितलेला आहे. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बाय मित्रांनो, धन्यवाद.